नांदगाव धानोरा तालुका लोहा जिल्हा नांदेड या ठिकाणी आदरणीय श्रीमान गोरकटे सर यांच्या शेतामध्ये आलो आहोत आणि आपण जाणून घेऊ की गोरकटे सरांनी फक्त आणि फक्त IMCच्या ॲग्रोबुस्टरमध्ये या ऊसाची लागवड केली होती आणि त्यांचा जो रिझल्ट आहे तो अतिशय सुंदर असा त्यांना अनुभव आणि रिझल्ट आलेला आहे। तर या ठिकाणी माझ्यासोबत नांदेड जिल्ह्याचे ग्रेट लीडर श्रीमान भोशीकर सर, अम्बेसेडर स्टार व त्याचबरोबर रुबी स्टार आमचे श्याम पाटील पवार सर, त्याबरोबर बाळकडूचे पत्रकार साहेबसुद्धा आमच्यासोबत इथं उपस्थित आहेत। आणि आज आम्ही या फळावर आलो आहोत की नक्कीच खरंच त्यांना किती चांगला रिझल्ट आला आहे, त्यांच्याकडून आपण ही प्रतिक्रिया जाणून घेऊ। नमस्कार सर। नमस्कार सर, आपली ऊसाची जी लागवड आहे ती कधीची आहे नेमकं? सर, एप्रिल एंड मार्च फर्स्टला। बरोबर। काय वाटलं तुम्हाला की ॲग्रो बूस्टर तुम्ही कधीपासून वापरलं सुरुवातीपासून आणि त्याचा रिझल्ट तुम्हाला कसा आला आतापर्यंत? सर, मी खूप दिवसापासून वापरतो, पण याच वर्षी मी ऊसाला वापरलेला आहे। बरोबर। ॲग्रो बूस्टर सुरुवातीला ॲग्रो बूस्टरमध्ये बीज प्रक्रिया करून त्या बीजाची लागवड केली। ओके। आणि नंतर ड्रीपमध्ये 2 वेळेस टाकलं आणि एकदम रिझल्ट चांगला आला। त्याचं वजनसुद्धा एकदम चांगलं, चवीलासुद्धा गोड आहे। याच्यासाठी खूप ॲग्रो बूस्टरचं रिझल्ट आला। बरोबर। हां, तुम्ही आम्हाला त्यावेळेस पण बोलवलं होतं की खरंच ऊसाची लागवड केल्याच्या नंतर ऊस चांगला आलेला आहे। त्यावेळेस सुद्धा आम्ही तुमचा डेमो घेतला होता आणि तो पण आमच्याकडे व्हिडिओ सेव्ह आहे। त्यानंतर हा जो बदल आहे तो खरंच चांगला आम्हाला पण बदल दिसून यायला लागला आहे आणि तुम्हाला जो रिझल्ट आलेला आहे IMCच्या बूस्टरचा, इतर शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगाल? बिलकुल काहीच सांगणार नाही सर। ॲग्रो बूस्टरनं बुडून याची लागवड करा, ह्या ड्रीपमध्ये टाका, हेच संदेश मी प्रत्येक शेतकऱ्याला, 2-3 शेतकरी माझ्याकडे येऊन बघून गेले असा कसा ऊस आला, तर त्यांनी माझ्याकडून एक 5-6 बूस्टरसुद्धा नेलेले आहेत। आणि आमच्या गावामध्ये जवळपास 50 ते 60 एकर ऊसाची लागवड ही ॲग्रो बूस्टरचं प्रक्रिया करून लागवड झालेली आहे आणि त्यांना सुद्धा रिझल्ट येणार आहे। तुमचा रिझल्ट बघून लोकांनी सुद्धा 50-60 शेतकऱ्यांनी आता इथून पुढे ऊस ॲग्रो बूस्टरमध्ये लावायचं ठरवलेलं आहे। हो, ठरवलं। जबरदस्त। थँक्यू सर। गुड IMC। धन्यवाद। गुड IMC।